नमस्कार मंडळी, समन्स कोलाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी अगदी एका वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण बघतो आहोत की समाजात मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. नैराश्यग्रस्त लोकांचेही प्रमाण खूप मोठे आहे. एवढे सगळे असूनही मनोरुग्णांबद्दल समाजामध्ये फार मोठी अनास्था आहे. मनोरुग्णांना जशी उपचारांची गरज असते तशीच मानसिक आजारी व्यक्तींच्या कुटुंबियांनाही मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हे सर्व लक्षात घेऊन पुण्याची एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था मनोरुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी काम करीत आहे. या संस्थेच्या सचिव स्मिता गोडसे संस्थेचे कार्य, मदत गट याविषयी आपणास माहिती देत आहेत. स्मिता गोडसे या गेली 20 वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा फोन नंबर स्क्रीनवर व्हिडिओच्या शेवटी देत आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता गोडसे, एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ पुणे या संस्थेमध्ये मी सचिव म्हणून काम पाहते. गेली 25 वर्ष व्हॉलेंटिअरिंग करत आहे. याच संस्थेबद्दल सांगायचं तर ही संस्था खरं तर स्वमदत आधार गट अशी त्याची सुरुवात झाली, पण जनजागृती, कलंक निर्मूलन आणि स्वमदत आधार गट अशा या 3 पातळ्यांवर संस्था काम करते. या आजाराबद्दल खूपच कलंकित भावना आहेत. समाजामध्ये स्वीकृती नाही आहे. ज्यांच्या घरी आजार आहे त्यांच्याकडे खूप अंधश्रद्धा किंवा गैरसमज आहेत, अज्ञान आहे, भीती आहे. त्याच्यामुळे लोक पुढे येत नाहीत. शक्यतो लपवण्याकडे कल असतो आणि असं झाल्यामुळे काय होतं ना, आजार खूप वाढत जातो आणि जुना आजार झाला की शेवटी औषधोपचार तर घ्यावेच लागतात. अशा वेळेला मग आयुष्यभर औषधं घ्यायची वेळ येते. तसं होऊ नये त्यासाठी आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम अगदी समाजाच्या तळागाळापर्यंत शक्यतो करायचा प्रयत्न करतो. जिथे जो बोलवेल तिथे जनजागृतीसाठी शाळा कॉलेजेस असो, गृहसंकुलं असो, कुठले छोटे महिला मंडळ असो, VCचे ग्रुप असो, असे अनेक ठिकाणी बचत गटाच्या बायकांसाठी अनेक ठिकाणी आम्ही असे जनजागृतीचे कार्यक्रम केले आहेत. आणि असं लक्षात आलं की ज्या वेळेला पेशंट असतो घरामध्ये, म्हणजे मानसिक आजारी रुग्ण असतो घरात, त्याची काळजी तर सगळेच घेतात. मग पालकांचं काय, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्यातनं एक हा नवीन उपक्रम आम्ही आता सुरू केला आहे. आम्हाला प्राज ह्या संस्थेने मोठी मदत केली आहे. CSR फंडिंगच्या थ्रू चांगली देणगी दिली आहे आणि त्यामुळे आम्ही पालकांच्यासाठी, मानसिक आजारी रुग्णांच्या पालकांसाठी सक्षमीकरण शिबिर असं घेतो आहोत. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 5 शिबिरं पुण्यात घेतली, एक अमरावतीला घेतलं आणि एक अहिल्यानगर येथे घेतलं आणि अतिशय चांगला प्रतिसाद ह्याला मिळाला. खूप पालकांच्या खऱ्या भावना त्यातनं व्यक्त झाल्या की आम्हाला अशी माहिती, अशी सुविधा आधी का नाही मिळाली. आणि त्यामुळे मग आम्हाला लक्षात आलं, तर आम्ही आता असं ठरवलं की जिल्ह्यामध्ये सगळीकडे हे पालकांसाठीचे सक्षमीकरण शिबिरं व्हायलाच हवीत. लोकांपर्यंत माहिती पोचायला हवी, जेणेकरून ते त्यांच्या पाल्याला चांगल्या तऱ्हेने एक क्वालिटी लाईफ जगायला ते त्यांना मदत करू शकतील. त्यांचं पण परत आयुष्य चांगलं होईल. त्यांना जे आधी नैराश्य आलेलं असतं की बोगद्याच्या पलीकडे अंधारच आहे, असा जो काही त्यांचा समज झालेला आहे किंवा हा आजार कधीच बरा होणार नाही, तर असं नाही आहे. तुम्ही जेवढ्या लवकर उपचाराला सुरुवात आजारासाठी करता तेवढे लवकर याच्यातनं चांगले फायदे दिसतात. आणि बोगद्याच्या पलीकडे निश्चितच भरपूर उजेड आहे, प्रकाश आहे. आणि हेच शुभार्थी, आम्ही त्यांना शुभार्थी म्हणतो, जे शुभ अर्थ शोधत असतात ते शुभार्थी. त्यांना क्लायंट, पेशंट, मनोरुग्ण असं म्हणत नाही. आणि त्यांची काळजी घेणारे जे आहेत ते शुभंकर, त्याचे हितचिंतक, ते कोणी असतील, आई वडील, नवरा बायको, बहीण भाऊ. तर या शुभंकरांना त्यातनं खूप आशा मिळते चांगले जीवन जगण्यासाठी, स्वतःचं पण आणि आपल्या पाल्याचं सुद्धा. तसं स्वतःचं पण आयुष्य कसं चांगलं त्यांनी घालवायला पाहिजे ह्याच्यासाठी पण ह्या शिबिरातनं चांगलं मार्गदर्शन मिळतं. आणि आम्ही या संदर्भात काही जनजागृतीच्या दृष्टीने काही पुस्तकं पण प्रकाशित केली आहेत. अतिशय छोटी आहेत पण इतकी उपयुक्त आहेत. एक तर अतिशय छोटं पुस्तक आहे, त्याला आमच्याकडे सगळे शुभार्थी जेव्हा येतात नव्याने,
ते वाचल्यावर आम्हाला कळवतात की हे मला गीतेसारखं उपयुक्त वाटतं, हे मला बायबलसारखं आहे, दीपस्तंभासारखं आहे. इतके छान त्याच्याबद्दल बोलतात. आणि खरोखरच शुभार्थी म्हणजे रुग्णांनी स्वतः स्वयंप्रेरणा कशी जागरूक ठेवावी त्याच्यासाठी ते पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. आमचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल वर्तक यांनी ते स्वतःच्या अनुभवातनं लिहिलेलं पुस्तक आहे की ज्यावेळी त्यांना आजार होता त्यांनी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरून ते बाहेर पडले आणि आज ते एवढी मोठी संस्था 1997 सालापासून चालवत आहेत. तर अशा या पुस्तकांचा पण सगळ्यांनी लाभ घ्यावा, शिबिरांचा लाभ घ्यावा. आणि कोणालाही कधीही मदत हवी असेल, माझा फोन नंबर खाली नंतर देणार आहोत. एकलव्य फाउंडेशनचं ईमेल ID, वेबसाईट, असं सगळ्याचीच माहिती शेवटी असणार आहे. त्याचा जरूर सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.